नारायण राणे यांचा आज कोकणमध्ये दौरा आहे. चिपळूणमध्ये ते येणार आहेत. जनता दरबार देखील घेणार आहेत. स्वागताची जी आहे तयारी झालेली आहे. जिल्हा प्रमुख जे आहेत या ठिकाणी आलेले तशी बातचीत करणार आहेत. कशा पद्धतीने सगळी तयारी आहे? चांगला उत्स्फूर्त असा कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे. राणे साहेबांचा जनता दरबार हा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा होतो चिपळूणमध्ये आणि एक चांगली ताकदीने आम्ही सर्व कार्यकर्ते जनता एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने चिपळूणमध्ये जनता दरबार होईल. आगामी निवडणुकीच्या जे आहेत लागू घेतलेले आहेत, सगळ्यात पक्ष आपल्या ताकदीने उभा राहतोय. कशा पद्धतीने पक्षाची रणनीती आहे त्या संदर्भात काय बोलतील असं काय भाष्य करतील का वाटतंय का? नाही, शेवटला ते दादा आहेत. त्यांच्या पद्धतीने आजचा खरा हा जनता दरबार म्हणूनच ते जनतेची कामं करण्यासाठी खास करून इथे आले. त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. आपल्याला सर्व त्यांची स्टाईल आणि त्यांची पद्धत माहिती आहे. दादा जे करतील बोलतील ते सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. काय आता दिवसभराचं नियोजन कसं आहे? कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, स्वागतासाठी इतरांचं पोहोचले कसं नियोजन आहे? आता दादा इथे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं स्वागत केलं जाईल. तिथून दादा जनता दरबार इथे जातील. जनता दरबार 2 ला चालू होईल. 2 ते 4 जनता दरबार होईल. त्याच्यानंतर दादांची जसं ठरलेली हे आहेत कामं त्याच पद्धतीनं पुढचा कार्यक्रम चालू होईल. निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जो प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं कामाला लागलेला आहे, आपल्यावरती जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या राजकीय घडामोडीला आपण बघताय, काय पक्षाची तयारी केली तुम्ही, कुठपर्यंत यश येईल? नाही, महायुती म्हणूनच पक्षाची तयारी आहे. परंतु ज्या ज्या पद्धतीनं वरिष्ठांचा आदेश आहे, वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकाला सामोरं जाण्याची भारतीय जनता पार्टीची ताकद जिल्ह्यामध्ये फार मोठी वाढलेली आहे, आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीनं आम्ही सामोरे जाऊ. पुस्तकात रागावकर, मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.